प्रभाग क्रमांक 5 मध्ये घडलेल्या संवेदनशील घटनेनंतर भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते बापूसाहेब सूर्यभान करंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरला आले असताना नियोजन भवन येथे संबंधित प्रकाराबाबत लेखी निवेदन सादर केले। दुःखाच्या प्रसंगी झालेल्या जल्लोषामुळे मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। निष्ठेची 30 वर्षे आणि दुःखाच्या क्षणी वेदना बापू करंडे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन। 1992 पासून भाजपसाठी काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू करंडे यांनी वडिलांच्या श्राद्धा दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत पालकमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली। निवेदनातून जुन्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। दुःखाच्या क्षणी राजकीय जल्लोष योग्य आहे का? भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू करंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे नियोजन भवनात निवेदन देऊन प्रभाग 5 मधील या घटनेने राजकीय वर्तुळात प्रश्न निर्माण केले। या पार्श्वभूमीवर बापू करंडे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। प्रभाग 5 मधील घटनेवर निवेदन देऊन भाजप कार्यकर्ते बापू करंडे यांची कारवाईची मागणी। श्राद्धाच्या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजी प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू करंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरला आलेले असताना नियोजन भवन 7 रस्ता येथे निवेदन देऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली। दुःखात असताना हा सन्मान भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू करंडे थेट पालकमंत्र्यांकडे संवेदनशील प्रसंगी घडलेल्या प्रकाराने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून बापू करंडे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी बापू सूर्यभान करंडे प्रभाग 5 पाळे येथील ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आहे। आज मी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांना माझ्या व्यथा मी निवेदनद्वारे त्यांना दिलेले आहेत व मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन सोलापूर शहरातील जे ऑफिस आहे त्यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाजूला त्या ऑफिसमध्ये मी ते निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनासाठी मी जे काय ह्या निवेदनामध्ये बोललेलं आहे की एक सामाजिक कार्यकर्ता व भारतीय जनता पार्टी घडवण्यात जे काय आम्हाला त्रास झाला होता त्या टायमाला त्याच संदर्भात मी बोललेलं आहे। आणि माझ्या वडिलांच्या वरिष्ठाच्या दिवशी 16 तारखेला ज्या लोकांनी माझ्या घरासमोरच्या मंडपामध्ये फटाक्याची आतिषबाजी केलेले आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचेच लोक आहेत। त्यांचे नावंही आम्हाला माहीत आहेत, पण आम्ही ते ज्यावेळेस आमच्याकडे पक्ष विचारेल की बाबा कोणी केले तर आम्ही त्यांची नावंसुद्धा सांगू। आमच्या आया बहिणी त्या मंडपात बसलेल्या होत्या, त्यांच्या अंगावर देखील फटाक्याची शितुडे उडून व माझ्या मंडपाचे कापडाचे ठिणग्या पडून कापड नादुरुस्त झालेलं आहे। आणि मी माझ्या वडिलांच्या वरिष्ठाच्या दिवशी ज्यांनी बी हे कृत्य केलेलं आहे त्याचा व तेथील आलेल्या पॅनलचा भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा मी निषेध करतो। आणि आज मी जयकुमार गोरे साहेबांना एवढीच विनंती करतो, माझ्या ह्या गोष्टीतून आम्हाला बोलणं कमी आणि पक्षाचं काम करण्याची जास्त आवड आहे, म्हणून ह्या माध्यमातून मी 2 गोष्टी एवढ्याच बोलतो की मला न्याय मिळावा, अन्यथा न्याय नाही मिळाला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे कोण विचार करणार हे मी पक्षश्रेष्ठीला विचारत आहे। मी स्वयंमार्गाने व शांत मार्गाने मी हे निवेदन देऊन माझ्या न्यायासाठी मी लढत आहे। आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ह्याचा संघर्षासाठी मी कुठेही जायला तयार आहे। मुंबईला जाईन किंवा दिल्लीला सुद्धा जाईन, कारण काय ह्याचा मी पाठपुरावा केल्याशिवाय गप बसणार नाही। आणि मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथून सोलापुरातून ज्या लोकांनी हे आमच्यावर अन्याय केला आहे व आमच्या कुटुंबावर अन्याय केला आहे त्याच्यासाठी मी न्याय मिळेस्तोवर मी गप बसणार नाही। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।